लोकमत वृत्तपत्राच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली मुलाखत लक्षवेधी ठरली। मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान वर्षावर कधी राहायला जाणार या प्रश्नापासून सुरू झालेली ही मुलाखत राजकीय प्रश्नांमुळे चांगलीच गाजली। या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना कोणता सल्ला दिला, एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भात काय म्हटलं आणि आपला सर्वात लाडका मंत्री कोण याबद्दल काय सांगितलं, आपण ते पाहूयात। आपण आता मुख्यमंत्री होऊन जवळपास 3 महिने झाले। 3 महिने झाले तरी आम्हाला सगळ्यांना वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटायची सवय होती। तर आपण वर्षावर कधी जाणार हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे। काही जणांना तो प्रश्न उगाच पडला आहे आणि काही लोकांना जेन्युइनली पडला आहे। पण मी एप्रिल महिन्यामध्ये वर्षावर जाईल। 27 मार्चला माझ्या मुलीची 10वीची परीक्षा संपेल आणि त्यानंतर मी फर्स्ट वीक ऑफ एप्रिलमध्ये वर्षावर शिफ्ट होणार आहे। मला वाटतं बऱ्याच जणांना या प्रश्नातनं उत्तर मिळाली असतील। काही लोकांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची सवय असते, पण काही लोक तुम्ही एकदा मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाला, तुम्ही ॲडजस्ट झाला लवकर, मला काय त्यात दिसत होतं आम्हाला। पण एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून ॲडजस्ट झाले का? पहिल्यांदा तर तुम्ही जो तीर सोडलाय तो अजितदादांच्या नावाने सोडलाय। माझ्या लक्षात आलं की काही लोकांना उपमुख्यमंत्री राहण्याची सवय असते वगैरे, हे जे काही तुमच्या खास शैलीतनं तुम्ही म्हणालात तर ते खरंच आहे की अजितदादा सगळे रेकॉर्ड तोडणारच आहेत उपमुख्यमंत्री पदाचे, आणि काही लोक तर त्यांना कायम उपमुख्यमंत्री म्हणतात। पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, म्हणजे असं काही नाही की त्यांनी उपमुख्यमंत्री राहिलं पाहिजे, मुख्यमंत्री व्हावेत याच मताचे आहोत। पण तुम्ही मला समजलं, तुम्ही जोपर्यंत ते मुख्यमंत्री होणार नाहीत तोपर्यंत माझ्या मूळ प्रश्नाचं ती उत्तर राष्ट्रवादी सोडायची नाही असं आपण ठरवलेलं आहे। पण नाही, मी त्या प्रश्नावर येतो। असं आहे की शिंदे साहेब असतील किंवा मी असेल, आमच्याकरता पद काही महत्त्वाचं नाही आहे। ज्या पदावर असू त्या पदावर न्याय द्यायचा हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मी देखील मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री झालो तर पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्र्याचं जॅकेट घातलं आणि एक प्रकारे त्या भूमिकेमध्ये गेलो। आता शिंदे साहेबही मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले तर त्यांनी उपमुख्यमंत्री ते जॅकेट घालत नाही, त्यामुळे पांढरा शर्ट घालतात, त्यामुळे त्यांनी आपला उपमुख्यमंत्र्याचा शर्ट चढवलेला आहे आणि जी भूमिका मिळालेली आहे ती भूमिका ते वठवत आहेत। माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांचे 2-2 वाक्यात तुम्ही वर्णन कसे कराल? एकाच वाक्यात करू? एक चालेल, वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला डिस्काउंट देतो। वाईट वाटून घेऊ नका, काही भरोसा नाही। दोघांचे वेगळे दोघांचे या वाक्यामध्ये दोघांची म्हणजे दोघांची वागण्याची पद्धत आली, काही भरोसा नाही। आपला सर्वात देशात आता जगात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष झालेला आहे। तर सर्वात मोठा आणि शक्तिशाली पक्ष असल्याने तरी देखील दुसरे पक्ष फोडण्याचं काम का होतं? असं आहे की जेव्हा आपण त्या ठिकाणी एक बोट दुसऱ्याकडे उगारतो त्यावेळी 4 बोटं आपल्याकडे असतात असं म्हटलं जातं। त्यामुळे फुटलेले पक्ष लोकांना दिसत आहेत, पण चोरलेलं मॅन्डेट हे ते पक्ष फुटण्याचं कारण आहे, हे मात्र लक्षात घ्यावं लागेल। जर 2019 साली जनतेचं मॅन्डेट चोरलं गेलं नसतं तर कदाचित पुढच्या घटनाच घडल्या नसत्या। आणि म्हणून हे जे चोरलेलं मॅन्डेट आहे याच्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत। आणि पक्ष आम्ही फोडले म्हणणं अतिशय चुकीचं आहे। त्या पक्षातल्या नेत्यांवर त्या पक्षाने ती परिस्थिती आणली। आता समजा उद्धवजींनी, वेळ कमी असल्यामुळं आपल्याला मला थांबवावं लागतंय। मी नाही बोलत। एक तुमचा आवडता पोशाख कोणता, जॅकेट का हुडी?
माझा आवडता पोशाख जॅकेटच आहे. समोर कधी कधी बसलेले- हुडी पण घालायला आवडते. समोर बसलेले एक ग्रस्तांना तुम्ही उडी घालून बऱ्याच वेळेला भेटला असं मी ऐकलं. असे सांगणारे समोरच बसले आहेत. हो. सर्वात जवळचं कोण 2 उपमुख्यमंत्र्यापैकी, अजित पवार का एकनाथ शिंदे? हे दोघेही जवळचे आहेत. असं नाही, पण मी सगळेच सांगतो. रूल तुम्ही मोडायला नाही, लागलाय. नाही, रूल नाही मोडत, मी पूर्ण सांगतो. दोघेही माझ्या जवळचेच आहेत. शिंदे साहेब पहिलेपासून आमच्या विचाराचे असल्यामुळे आमची दोस्ती आधी झाली. अजितदादांची दोस्ती नंतर झाली. बाकी दोघेही जवळचेच आहेत. नागपूर की मुंबई? याला उत्तर देतो, नागपूर. आपला आवडता गायक आणि गायिका कोण? बायको समोर असे प्रश्न विचारता मला. गायक तर मी सांगू शकतो की माझा आवडता ठीक गायक आहे, हा प्रश्न आवडते राखून गायक किशोर ठेवतो. कुमार आणि आवडती गायिका. नाही, नकाच सांगू मला. मी माझ्या बायकोचं नाव घेऊ नको. घ्या घ्या घ्या. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंना राजधर्माची आठवण करून दिली. मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आणि यावर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं पाहूयात. ज्याचा उल्लेख कधीतरी आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजींनी केला होता की मंत्री म्हणून आपल्याला राजधर्म पाळायचा असतो. त्यामुळे आपले विचार काय आहेत, आपले लाईक्स डिसलाईक्स काय आहेत हे बाजूला ठेवून आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. आणि संविधानाने आपल्याला कोणाही सोबत अन्याय न करता वागण्याची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे. आपल्या बोलण्यातून कुठेही तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कधीकधी तरुण मंत्री बोलून जातात, अशावेळी मी त्यांच्याशी संवाद करतो. त्यांना मी सांगतो की आता तुम्ही मंत्री आहात, त्याच्यामुळे तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे. या दिशा सालियांच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याबाबत दिशाच्या वडिलांची हायकोर्टात याचिका. सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप. याचिकेत आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकरांवरही आरोप. अर्णब गोस्वामी आणि नितेश राणेंच्या आरोपात तथ्य. दिशा सालियन मृत्यूचा सीबीआय आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून तपास करावा. दिशाच्या वडिलांची याचिकेतून मागणी. आदित्य ठाकरेंनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. नितेश राणेंची मागणी. काही केलं नसेल तर चौकशीला सामोरं जा. उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवलं, आता सगळं बाहेर येणार. राणेंचा इशारा. मंत्र्यांनी बोलताना संयम आणि राजधर्म पाळायचा असतो. फडणवीसांकडून नितेश राणेंना राजधर्माची आठवण. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर कार्यक्रमात राणेंना कानपिचक्या. बीडच्या अंबेजोगाईतून अल्पवयीन मुलाला अमानुष मारहाण करतानाचा आणखी एक व्हिडिओ समोर. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट. गुन्हाही दाखल नाही. सतीश भोसले उर्फ खोक्याची पोलीस कोठडी आज संपणार. खोक्याला शिरूर न्यायालयामध्ये करणार हजर. खोक्याच्या अडचणीत वाढ होणार का याकडे लक्ष. छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौकातील दुकानांना भीषण आग. आगीत परिसरातील दुकानं जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. आणि न्यूज 18 लोकमतचा मोठा इम्पॅक्ट. डोंबिवलीतील 65 इमारतींमधील रहिवाशांना बेघर न होऊ देण्याचा सरकारचा निर्णय. नियमांमध्ये बदल करून अनेक इमारतींना अधिकृत करणार.